नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. रोज सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत अफाट कष्ट करूनही जर हातात काहीच लागत नसेल तर ती निराशा किती भयंकर असते, नाही का? आज आपण उत्पादक प्रयत्नांची किमया या विषयावर बोलणार आहोत. म्हणजेच आपल्या रोजच्या घामाचं, कष्टाचं सोन्यात रूपांतर कसं करायचं हे आपण आज पाहणार आहोत. बरं, आता या मूळ प्रश्नाकडे वळूया. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज जीवाचं रान करते, स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देते, पण तरीही त्यांच्या आयुष्यात किंवा परिस्थितीत काडीचाही बदल होत नाही, तेव्हा साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो. एवढी अफाट मेहनत करूनही प्रगतीची दारं का उघडत नाहीत? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल. आणि याच प्रश्नाचं एक अत्यंत धक्कादायक पण अगदी खरं उत्तर इथे आहे. थोडा विचार करा. समस्या त्या व्यक्तीच्या कष्टांमध्ये नसतेच मुळी. ती असते त्यांच्या दृष्टिकोनात, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत. म्हणजे पहा, दोष आपण गाळलेल्या घामाचा नाहीये, तर आपण वापरलेल्या रणनीतीचा आहे. योग्य विचारधारेची जोड नसेल ना, तर केवळ घाम गाळून काहीही साध्य होत नाही. तर हा सगळा प्रकार नक्की काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण याचे 3 मुख्य भाग पाहूया. भाग 1, कष्टाचा भ्रम किंवा म्हणता येईल मेहनतीचा आभास. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे भाग 2, दिशा किंवा चुकीचा रस्ता. आता दिशाहीन प्रयत्न म्हणजे नेमकं काय? तर काय साध्य करायचंय याबद्दल मनात कोणतीही स्पष्टता नसताना केवळ राबत राहणे. खूपदा माणसाला अगदी प्रामाणिकपणे वाटत असतं की आपण खूप काम करतोय, पण जर समोर एखादं स्पष्ट ध्येयच नसेल तर रोज खर्च होणारी ही प्रचंड ऊर्जा अक्षरशः हवेत विरून जाते. हे अगदी डोळ्यांवर पट्टी बांधून चालण्यासारखं आहे. चालण्याची कृती तर घडतीये, पण पोहोचायचं कुठे आहे हेच माहिती नसतं. हीच गोष्ट आणखी एका उदाहरणाने समजून घेऊया. कल्पना करा, एक व्यक्ती पूर्ण ताकदीने अगदी दमछाक होईपर्यंत एका रस्त्यावर पळत सुटलीये. पण काही वेळाने अचानक लक्षात येतं की आपण तर आपल्या खऱ्या मुक्कामापासून पूर्णपणे विरुद्ध दिशेने चाललोय. मग सांगा, ती सगळी धावपळ, तो प्रचंड थकवा, सगळंच निरर्थक ठरलं ना? योग्य दिशा नसलेली मेहनत ही अगदी अशीच चुकीच्या रस्त्यावर धावण्यासारखी असते. यानंतर येतो दुसरा मोठा अडथळा. भाग 3, लक्ष विचलित करणारे घटक, म्हणजेच आपला फोकस खाऊन टाकणारे राक्षस. आता इथे जे दिसत आहे ते खूपच रंजक आणि तितकंच गंभीर आहे. आजकालचं जग हे अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे जे आपलं लक्ष सतत दुसरीकडे उडत असतात. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि अर्थातच अनावश्यक विचार करणे किंवा ओव्हर थिंकिंग. हे घटक अगदी अदृश्यपणे आपली मानसिक ऊर्जा आणि काम करण्याची क्षमता अक्षरशः शोषून घेतात. तासनतास स्क्रीनकडे पाहणं किंवा भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांत अडकून पडणं यामुळे मेंदूची मुख्य काम करण्याची क्षमता कमालीची खालावते. आणि हे एक अतिशय कठोर सत्य आहे बरं का. विश्लेषणातून एक भयानक वास्तव समोर येतं. ज्या कामाची आपल्याला सर्वात जास्त चिंता वाटत असते ना, त्या कामापेक्षा जास्त वेळ आपण ह्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना देत असतो. नकळतपणे का होईना, पण महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होतं आणि अनावश्यक गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. परिणामी कामाचा ताण तर वाढतोच, पण हातात शून्य परिणाम येतो. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? तर हा आहे भाग 4, शिस्त, यशाचा कायमस्वरूपी मार्ग. हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन आणि शिस्त यांच्यात किती मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. प्रगतीसाठी शिस्त हाच एक कायमस्वरूपी मार्ग आहे. दिशा आणि एकाग्रता असली तरीही जोपर्यंत आतलं हे इंजिन सतत चालू राहत नाही, तोपर्यंत पुढे जाणं अशक्यच. पहा, प्रेरणा ही खूप तात्पुरती असते. आज खूप उत्साह वाटतोय तर उद्या काहीच करावंसं वाटत नाही. पण शिस्त ही कायमस्वरूपी आणि भक्कम असते. काम करण्याची इच्छा नसतानाही ते काम वेळेवर पूर्ण करण्याची सवय म्हणजे शिस्त. आणि हीच सवय खऱ्या यशाचा पाया रचते. म्हणूनच इथल्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सातत्याचा अभाव म्हणजेच परिणामांचा अभाव. हे एक अतूट समीकरण आहे. जर रोजच्या प्रयत्नांमध्ये शिस्त नसेल तर ध्येय गाठण्याचं स्वप्न तिथल्या तिथेच थांबतं. स्वप्न कितीही मोठी असू द्यात, रोजच्या कामात सातत्य नसेल तर प्रगतीचा आलेख कधीही वर जाऊच शकत नाही. चला तर मग आता या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. उत्पादक प्रयत्नांची किमया, आपला यशस्वी कृती आराखडा. आतापर्यंत आपण जे 3 मुद्दे पाहिले, दिशा, एकाग्रता आणि शिस्त, त्यांना एकत्र करून ही किमया कशी साधायची ते पाहूया. इथे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की कष्टांची कमतरता नक्कीच नाहीये.
फक्त काम करण्याची पद्धत चुकीची आहे. हा विचार खरंच खूप सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. याचा अर्थ असा की आपली मेहनत अमूल्य आहेच. तिला फक्त योग्य मार्गावर आणण्याची गरज आहे. पद्धत सुधारली की त्याच मेहनतीचं फळ कैक पटींनी वाढेल. तर हा अंतिम कृती आराखडा कसा तयार होतो ते पाहूया. पहिली पायरी, दिशा निश्चित करा. नेमकं काय मिळवायचंय हे एकदम क्लिअर असू द्या. दुसरी पायरी, लक्ष विचलित करणारे घटक कमीत कमी ठेवा. मोबाईल आणि अनावश्यक विचारांना कडक मर्यादा घाला. आणि तिसरी पायरी, कठोर शिस्त निर्माण करा. हे 3 टप्पे जर जाणीवपूर्वक पार केले ना, तर यश मिळवणं केवळ शक्यच नाही तर ते निश्चित होतं. जेव्हा केवळ डोळे झाकून कठोर मेहनत करण्याऐवजी योग्य रणनीतीने स्मार्ट मेहनत केली जाते, तेव्हा आयुष्य बदलायला अजिबात वेळ लागत नाही. परिस्थिती आश्चर्यकारक वेगाने बदलू लागते. योग्य दिशा, एकाग्रता आणि शिस्तीचा ताळमेळ बसला की प्रगती अटळ आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न नक्की विचार करा. इथून पुढे केवळ निरर्थक घाम गाळत राहायचं आहे की योग्य पद्धतीचा अवलंब करून आपल्या उत्पादक प्रयत्नांची किमया साधायची आहे? विचार नक्की करा.